नमस्कार मित्रांनो, मी सुदीप तुमचं स्वागत करतोय एका नवीन मैदानाच्या मुलाखतीमध्ये। तर येते 14 तारखेला भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केले 51,000चं पहिलं बक्षीस असणार आहे। त्या संदर्भात आता आपण मुलाखत घ्यायला आलोय। तर आपल्या सोबत सगळी पंच कमिटी आहेत, अनेक मोठे मोठे मान्यवर आहेत। तर आता आपण सुरुवात करूया मुलाखतीला। तर दादा पहिला तुमचं नाव सांगा। नमस्कार, आदिनाथ जयपाल चौगले, मालगाव। तर आता हे कशा निमित्त मैदान आयोजित केले आणि कुठले कुठले गट आहेत यामध्ये काय? मालगावच्या उरसानिमित्त बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हट्टाखातीर आणि मालगाव व सिद्धेवाडी ग्रामस्थांच्या प्रेमाखातीर हे मैदान आयोजित केलेलं आहे। तर आता यामध्ये आता गट कोणतं असणार आहेत आणि कारण 51,000चं तर पहिलं बक्षीस आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे। तर आता हे कशासाठी बक्षीस आहे, म्हणजे कोणती गट आहेत? आम्ही जनरल गाडी काढलेली नाही। बरोबर। ब गट, दुसरा, चौसा आणि आदत असं 3 नमुन्याच्या शर्त्या होणार। ब गटला पहिला क्रमांक आहे 51,000, दुसरा क्रमांक 31,000 आणि तिसरा क्रमांक 21,000 आणि दुसरा चौसाचा पहिला क्रमांक 21, 11 आणि 7 आणि आदतचं 11, 5 आणि 3,000। तर अशी 3 गट पार पडणार, ज्यामध्ये जनरल गट असणार 51,000चा, दुसरा जनरल ब गट, सॉरी माफ करा, जनरल ब गट असणार आहे 51,000चा, त्याचप्रमाणे दुसरा चौसा असणार आहे आणि आदत गट असणार आहे। तर आता तुम्ही कसं आहे, सगळीकडे शर्यती भरवताना जनरल गट प्रामुख्यानं आवर्जून असतोय, कारण प्रेक्षक यायसाठी किंवा इतर काही मोठ्या चांगल्या गाड्या पळाव्या असं सगळ्यांचं मत असतंय। मग तुम्ही आता ब गटाचं का काढलं बक्षीस, म्हणजे मैदान? जनरलचं मैदान सगळीकडेच असतंय आणि ब गटाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ब गटाचं आयोजन केलेलं आहे। बरोबर। तर आता कसं आहे, खालच्या गाड्यांना पण पळायला संधी मिळावी, कारण आता पण ब गटाला कसं असते, आता चंद्रदाने 3 लाख रुपयाचा ब गट काढला, पण एवढं मोठं ब गटाला कधी कोण काढत नाही। 21,000 31,000 पर्यंतच ब गट असतोय। जर का लईत लई काढलं तर 51,000 असते, पण त्यात पण आता गाड्या, आता भरपूर गाड्या नोंदवणार इथं, पण आता गाड्या भरपूर नोंदवणार, कारण पट्टा आपण आता बघून आलोय, ते आता व्हिडिओ मध्ये आपण टाकतोच। पट्टा 1 नंबर चांगला आहे मित्रांनो, आणि अंतर पण काय असं जास्त नाही आहे, चांगलं मापात अंतर आहे। तर आता व्हिडिओ मध्ये तुम्ही बघशीलच पट्टा। तर आता ब गट समजा आता 2-2 झालं तर कसं काय? इतर गट म्हणा 2 गट झाले तर त्यात विभागणी करून बक्षीस दिलं जाईल। विभागणी करून बक्षीस दिलं जाईल। तर सगळ्याला ढाल व निशाणा असणारच आहे। तर तुम्ही ढाली बघतायसाच, तर 5 फुटाची आहे ना, इसकी ढाली आता या आपल्या समोर आहेतच, ज्यामध्ये आता ब गटाला तसे दुसऱ्या चौशाला पण ढाली आहेतच। तर आता आपण सगळ्यात महत्वाचं असते की नियमवाटी, कारण मैदान रास्त पार पडायसाठी कमिटीच्या नियमवाटी शासनाच्या तर काय आहेतच, ज्यामध्ये लंपीचं सर्टिफिकेट, इतर काय नियमवाटी असतात, पण कमिटीने काय व्यवस्था केल्या तर ती पण आता आपण बघणार नियमवाटी। मित्रांनो, आपल्यासोबत आता दादा दडस, म्हणजे दादा पैलवान आहे, जी सिद्धेवाडी गावची सरपंच आहेत, आता सध्या विद्यमान सरपंच आहेत। तर आता तिने आपल्याला नियमवाटी सांगतील। इथं जे 14 तारखेला बावापण वर्षानिमित्त जे मैदान सिद्धेवाडी पट्ट्यावरती होणार आहे, मालगावातील बैलप्रेमी, सिद्धेवाडीतील बैलप्रेमी, सर्व पंचक्रोशीतील आयोजक यांच्या वतीने हे मैदान व्यवस्थितरित्या सर्वांनी मिळून पार पाडायचं आहे। कारण इथं बऱ्याच वर्षातून पट्टा तयार नवीन करून मैदान काढलेला आहे, कारण मैदान बरेच वर्ष झालं मालगाव उरुसाचं पण बाहेरच्या गावात नाही लागत होतो। प्रामुख्यानं उरुस हा मालगाव सिद्धेवाडीचा उरुस आहे, त्याच्यामुळं मालगावच्या काय सुज्ञ लोकांनी विचार करून सिद्धेवाडीचा पट्टा तयार केलाय आणि सिद्धेवाडीच्या पट्ट्यावर मैदान करायचं ठरवलेलं आहे। आणि त्यातल्या आमच्या गावातले जे सगळे असतील प्रमुख, सगळ्यांच्या सहकार्यातून हे मैदान, मालगाव सिद्धेवाडीच्या सहकार्यातून मैदान व्यवस्थितरित्या पार पडणार आहे। मैदानला जनरलचा बैल चालणार नाही, कारण तिने मैदान काढतानाच आम्ही ब गट काढलेला आहे, कारण एक ब गटाची बी बैल कुठं तर पळली पाहिजे। ब गटावर जो म्हणजे 2 गट होत्या, 4 गट होत्या, त्यातनं बक्षीस काय मिळत नाही, म्हणून एक हिने विचार करून, सगळ्यांनी विचार करून ब गटाला 51,000चं बक्षीस ठेवलेलं आहे। आणि जनरलचा बैल कोणाचाही आला तरी जनरलचा बैल इथं पळू दिला जाणार नाही। जनरल बैल मालकांना एक विनंती आहे की तिने जनरलचा बैल या पट्ट्यावर आणू नये, आणला तरी बैल पळू दिला जाणार नाही। उगाच आणून बैल खर्चात पडू नका, आणि पैर ब गटवाल्यानं करताना सगळं जनरलचं पैर करू नये, कारण तिची गाडी इथं पळू दिली जाणार नाही। जनरलला जर पळल्याला बैल असला तर इथं पळू दिला जाणार नाही। आणि जर काठी, बॅटरी, ढकली काय झालं तर त्याला नंबर दिला जाणार नाही, डिपॉझिट पण माघारी दिली जाणार नाही। आणि बक्षीस जे आहे ते बावापण दर्ग्यातील
दर्ग्यामध्ये ठेवून अंगारा शिवूनच बक्षीस उचलायचं आहे. म्हणजे इथं कसं आहे, आता पंचक्रोशी सगळे इथं बैलप्रेमी आहे. सगळ्यांना कोण ढकली करतोय, कोण बॅटरी करतोय. ज्याच्या बैलात दम आहे, ज्याच्यात खस आहे, तो बैल रास्त पळून नंबर करायचा आणि दर्ग्यामध्ये अंगारा शिवून बक्षीस घ्यायचं आहे. ही सगळी बैलप्रेमींना पहिली एक विनंती आहे मालकांना. आणि इथं आगाऊपणा करायच्या उद्देशानं कोणी येऊ नये. कारण बऱ्याच वर्षातून 7-10 वर्षातून मैदान बंदीच्या काळानंतर सिद्धेवाडी पट्ट्यावर परवानगीचं मैदान पहिल्यांदा होत आहे सिद्धेवाडी मालगाव उरसानिमित्त. आणि हे मैदान सर्वांनी मिळून व्यवस्थितरित्या पार पाडायचं आहे. बक्षिसाची रक्कम ही भरपूर प्रमाणात ठेवलेली आहे. 51,000, 31,000, 21,000 ब गट आहे, 21,000 दुसरा चौसा आहे, 11,000 आदत आहे. त्याच्यामुळं सर्वांना बक्षीस मिळतील. जर गाड्या जास्त झाल्या, 2 गट झाल्या, तर त्यात काय जरा आम्ही बाबा लय बक्षीस कमी झालं तर थोडंफार बक्षीस वाढवून द्यायची पण व्यवस्था करू. बरोबर आहे. कारण कसं आहे, ब गटात सगळीकडे जे होते ती पद्धतीत होणार नाही की बाबा 51,000 आहे, 2 गट झालं 25,000 घ्या. जर गाड्या जास्त झाल्या तर आम्ही त्यात थोडंफार बक्षीस घालून बक्षीस वाढवून सकट देणार आहे. त्यामुळे मैदान पंच कमिटीच्या वतीनं रास्त होणार आहे. फक्त येणाऱ्या बैल मालकांनी गाडीवानांना एक नम्र विनंती आहे की त्यांनी सकट मैदान व्यवस्थितरित्या पार पाडायचं आहे. आणि जर आगाऊपणा करणारा असला तर इकडे मैदानालाच येऊ नका, ही नम्र विनंती आहे तुम्हाला. तीच की आता कसं आहे, भागातल्या गाड्या भरपूर पळतात. मग आता भागातली गाडीवाना तर तुमच्या आता गावात म्हणा किंवा शेजार पाजारची गावात गाड्या भरपूर पळतात. मग आता कसं असतंय, गावाजवळचं मैदान आहे त्यामुळे कोण ना कोणतर काहीतरी करायला बघते. त्यांना पण तुम्ही बैल मालक असतील किंवा गाडीवान असतील त्यांना काय सूचना द्यायची? बैल मालक असेल, गावातले असतील, बाहेरचे असतील, पंचक्रोशी म्हणजे आमच्या गावाच्या आसपास बैल बऱ्याचपैकी गाड्या आता ब गटात असतील. आदत दुसऱ्याला 20-25 गाड्या पळणार आहेत. होय होय. त्याच्यामुळं सगळ्यांनी जर सहकार्य केलं तर इथं मैदान 1 नंबर, परत मैदान लाख रुपयाचं मैदान निघणार आहे. मैदान इथं लाख रुपयाचं निघणार आहे. आणि जर ह्या मैदानाला जर घाण झाली तर परत इकडे मैदान नाही. आणि जर मैदानला एका जरी गटाला घाण झाली तर त्या अखंड मैदानचं बक्षीस कोणालाही डिपॉझिट महागारी मिळणार नाही, बक्षीस मिळणार नाही. आणि ज्याला रास्त पळून जे येतोय, जरी शेवटला जरी आला, त्यानं अंगारा दर्ग्यामध्ये बक्षीस ठेवणार. तिथं बावा पण समोर, तिथनं माझी गाडी रास्त मी पळवल्या म्हणून बक्षीस उचलायचं. बक्षीस वाटप हे इथं जाग्यावर होणार नाही. बक्षीस वाटप हे बावा पण दर्ग्यात होणार. बैल मालक गाडीवान दोन्ही पाहिजे. जर गाडीवान न करता जर बैल मालक जर आला तर बक्षीस नंबर झालेल्या गाडीला मिळणार नाही. दोघांनी मालक, दोन्ही बैलाचे व गाडीवान या इथं अंगारा शिवायचा. बाबा आम्ही काही ढकली बॅटरी मेजॉरिटी केली नाही आणि बक्षीस घेऊन जायचं. तेच की, नाही तर मग त्यांना कसं आहे, खोटं बोललं तर त्यांना ती अद्दल घडणार. तिथं आता आम्ही राऊंडात बऱ्यापैकी आम्हाला माहिती आहे खोटं बोलते तिथं, पण तिथं जे आहे जर तुम्ही एक बक्षीस जर खोटं बोलून नेला तर तुमचा आयुष्यात बैल नंबर होणार नाही. होय होय होय, तेवढा आहे. हा, त्याच्यामुळे हे मैदान रास्त व्यवस्थितरित्या सर्वांना पार पाडायचं आहे. ही माझी सर्व पंचक्रोशीतल्या बी गाडीवान, बैल मालक, बैलप्रेमींना नम्रतेची विनंती आहे. आणि विशेष म्हणजे जे मालगावातील जी पंच कमिटी आहे हिने जे मैदानाला सुरुवात केली, आज पट्ट्याला त्यांनी जवळजवळ 1 लाख रुपये खर्च करून पट्टा तयार केलाय. यांचा कोणाचाही पंच कमिटीतला मालगावल्यांचा एकही बैल नाही, कुणाचाही बैल पळणार नाही. फक्त यांनी एक हौसेपोटी किंवा शेतकऱ्यांचा विचार करून, बैल मालकांचा विचार करून मैदान काढलेला आहे. फक्त हे आपल्यासाठी मैदान काढले, बैलप्रेमींसाठी, बैल मालकांसाठी. ह्यांच्यात कोणाचा बैल पळायचा नाही किंवा कोण बैल विकत घेणार नाही, कोण गाडीवान नाही, यांची काही भानगड नाही. पदरच्या खिशातल पैसे घालून हिने मैदान काढलेला आहे. आज पट्टा तयार करायला 1 लाख रुपये खर्च केलाय तिने. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की बाबा सगळेजण मिळून मैदान व्यवस्थितरित्या पार पाडूया. त्याला विसरू नका, 14 तारखेला सकाळी बरोबर 8 वाजता 8:30 वाजता मैदान चालू होईल. उन्हाच्या आधी हे मैदान उरकल. धन्यवाद. आणि पंचाची सकट मोटरसायकल एकही पुढे जाणार नाही. कारण हा पट्टाच असा आहे, एका जागेवर उभारलं तर हल्ल्यापासून शेवट फिरून येऊसपर्यंत गाड्या सगळ्या दिसतात. त्याच्यामुळे पंच कोण होणार नाही, तर कोण मालक होणार नाही. कुणाची गाडी, एकही मोटरसायकल, पंच असू दे कुणाची गाडी पुढे जाणार नाही. आणि प्रेक्षकांना पण आवाहन करा की जर का मोटरसायकल दिसली, आणि जर प्रेक्षकाला जर कुणाची जरी मोटरसायकल दिसली, त्यानं बेल धडक दगडफेक करायचा आहे. काय झालं तर निस्तारायला मी तयार आहे. धन्यवाद.